आटपाडी तहसील कार्यालय अंतर्गत पुरवठा विभागाचा रेशन धान्याचा काळा बाजार चालू आहे। याच्यामध्ये आटपाडी तालुक्यासाठी साधारण 5000 क्विंटल माल या तालुक्यासाठी येत आहे। 5000 क्विंटल माल म्हणलं तर साधारण 10,000 ठिकी झाली। तालुक्यामध्ये एकूण 89 दुकाने आहेत रेशन धान्याची आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो काही माल येत आहे हा माल सांगलीवरून इतर ठिकाणीवरून येत असताना आटपाडीच्या शासकीय गोदामामध्ये येत असताना त्या गोदामांमध्ये गाड्या खाली करत असताना ही 50 किलोची ठिकी त्या ठिकाणी उसवली जातात। त्या 50 किलोच्या ठिक्याला तिथं 50 किलोची लेबल असते। त्या पोत्याचं वजन साधारण 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो असतं। त्याचं वजन प्लस करून म्हणजे 50.5 किलो ते ठिक असतं साधारण। म्हणजे अशा वेळी हे प्रत्येक ठिक्यामध्ये 1 किलो धान्य त्याच्यामध्ये हाणतात। 1 किलो धान्य हाणलं म्हणजे साधारण 10,000 किलो धान्य झालं। 10,000 किलो गुणुले 1 जर केलं आपण तर 10,000 किलो धान्य झालं आणि 10,000 किलो धान्य म्हणजे साधारण 100 क्विंटल माल हे पुरवठा अधिकारी तसेच पुरवठा निरीक्षक असतील ह्या सगळ्यांच्या संगनमताने हा सगळा काळा बाजार चालू आहे। आणि हे काय हाणलेलं धान्य आहे हे काळा बाजारामध्ये धान्य विकलं जातंय, हे खूप मोठं रॅकेट आहे। अशा परिस्थितीमध्ये जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करत आहोत।